मध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपला आजचा विषय सुरू आहे, अजितदादांनी किमान पहिली खेळी तरी जिंकली आहे का, पहिला डाव तरी बरोबर टाकला आहे का आणि त्यांच्या बाजूने अनुकूल परिस्थिती निर्माण झाली का। आपल्यासोबत हुसेन दलवाई आहेत, काँग्रेसचे खासदार। दलवाई सर, अशा परिस्थितीमध्ये आता ते उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा तिकडे नसणारच आहे, सगळी सूत्र सत्ता आता फक्त मुख्यमंत्र्यांच्या हाती असणार आहेत, सगळे प्रमुख तेच असणार आहेत। आता परफॉर्मन्सचं एकतर आव्हान त्यांच्या समोर आहेच आणि शिवाय नैतिकतेचं सुद्धा त्यांच्या समोर आव्हान असणार आहे। हे पेलवेल का मुख्यमंत्र्यांना? एक तर डेप्युटी चीफ मिनिस्टर ही तशी वैधानिक पोस्टच नाही आहे। सगळी जबाबदारी अल्टिमेटली ही नेहमीच मुख्यमंत्र्यांच्यावर असते आणि त्यामुळे मुख्यमंत्री ती पार पाडत असतात आणि मुख्यमंत्री इथे आल्यापासून त्यांनी ते पार पाडत आहेत। त्यामुळे हा मुद्दा आता सगळी जबाबदारी त्यांच्यावर असं काही नाहीये। सर्व शेवटी आघाडीचं सरकार आहे, तिथे अजित पवार असताना जेव्हा डेप्युटी सीएम असतात तेव्हा चीफ मिनिस्टर त्यांच्याशी बोलून काही निर्णय घेत असतात। तर त्यांच्याशी कुणाशी बोलायचं हे राष्ट्रवादी ठरवेल आणि त्या संबंधातले निर्णय होत असताना हे एकसंध असे निर्णय होतात, हे काहीतरी अलग अलग असे निर्णय होत नाही। निर्णय घेताना त्याची सांघिक जबाबदारी असते, ती सगळे लोक ती मान्य करतात। आपल्यासोबत आता राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आपल्या चर्चेत जॉईन होत आहेत। आव्हाडजी, स्वागत आहे तुमचं। सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे सध्या जी एक माहिती येते ती तुमच्याकडे कन्फर्म करायची आहे, अजितदादांचा राजीनामा स्वीकारला जाणार आहे की नाही? कारण केंद्रामध्ये प्रफुल्ल पटेल म्हणतात की स्वीकारला जावा आणि इकडचे नेते तुमचे म्हणतात की स्वीकारला जाऊ नये। असं आहे की इथल्या नेत्यांनी विनंती केली आहे अजितदादांना की त्यांनी राजीनामा मागे घ्यावा आणि हे काही चुकीचं नाही आहे ना। कुठला आमदार किंवा महाराष्ट्रातला कुठला नेता म्हणेल वा वा अजितदादा तुम्ही राजीनामा दिला, ओ मुख्यमंत्री घेऊन टाका, असं काही होत नाही। नेते आहेत, भावना आहेत, वर्षानुवर्षाचा सहवास आहे। आपला एक नेता नाराज होऊन राजीनामा देतोय, झालेल्या आरोपांवरती थोडीशी नाराजी व्यक्त करत राजीनामा देतोय, हे नक्कीच खेदजनक आहे। आणि त्या खेदजनक गोष्टीवरती जर कोणीतरी प्रेमाने ऋणानुबंधातनं जर सांगत असेल की तुम्ही राजीनाम्याचा फेरविचार करा, तर प्रफुल्ल पटेलांना असे ऋणानुबंध आठवत नाहीत का? ते अशी काही सजेशन करत नाहीत? असं आहे की प्रफुल्ल पटेलांनी मी तरी कुठे ऐकलेलं नाही की त्यांनी असं डायरेक्ट सांगितलं की त्यांचा राजीनामा घेऊन टाका म्हणून। त्यामुळे मला त्याच्यावरती मी कुठेही असं बघितलेलं नाही, ऐकलेलं नाही, त्यामुळे मी येथे काही बोलणं संयुक्तिक ठरणार नाही। आव्हाड सर, आज पवार त्यांच्या तिकडे कोलकात्यामध्ये असताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की अन्य मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाणार नाहीत आणि अजित पवारांच्या राजीनाम्याविषयी त्यांनी स्वागतच केलेलं आहे। याचा अर्थ अन्य मंत्र्यांचे राजीनामे आहेत तसेच राहणार आहेत। केंद्राच्या पातळीला आणि राज्यातल्या राष्ट्रवादीच्या मॉड्यूलमध्ये नेमके मतभेद आहेत का कम्युनिकेशन होत नाहीये? असं बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला। मी कालपासून ही गोष्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकशाही मानणारा पक्ष आहे। पक्षांतर्गत लोकशाही नावाची ही गोष्ट असते आणि पक्षांतर्गत लोकशाहीमध्ये आपल्या भावना पक्षाध्यक्षांपर्यंत व्यक्त करत असताना आमचे राजीनामे आम्ही आपल्याकडे सुपूर्द करतो, आमच्या मनातल्या भावना आपण पवार साहेबांना कळवा असं मंत्र्यांनी सांगितलं। त्यावरती तुम्हाला पक्षाने जबाबदारी दिली, आपल्याला या पदावरनं मुक्त करायचं की नाही, या जबाबदारीतनं मुक्त करायचं की नाही, हा निर्णय पक्ष घेईल असं पवार साहेबांचं म्हणणं होतं आणि त्यांचा निर्णय हा पक्षामध्ये अंतिम असणार आहे। ह्याच्यात काही म्हणजे नवीन बातमी आली, फ्लॅश न्यूज आहे, ब्रेकिंग न्यूज असण्याचा काही प्रश्नच नाही। आज अजितदादांचंही स्टेटमेंट होतं की जे पवार साहेब सांगतील ते फायनल। त्याची दुसरी गोष्ट की अजितदादांचा राजीनामा हा माननीय पवार साहेब आणि अजितदादांचा चर्चेनंतर झालेली क्रिया आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या चर्चेअंती निर्णय घेण्यात आला आणि त्या चर्चेअंती त्यांनी राजीनामा दिलेला आहे। त्याच्यामुळे हा काही तडकाफडकी राजीनामा दिलेला नाही, हा अचानक काही राजीनामा दिलेला आहे, पक्षाला अंधारात ठेवून राजीनामा दिलेला नाही। पण राजीनामा देऊन अजित पवारांनी एका प्रकारे सगळ्या विरोधकांना आताच त्यांची त्यांच्याच घशात घातली आहे, विरोधकांना नमवलंय पक्षांतर्गत आणि बाकीचे भाजप सेना वगैरे। असं आहे की मला अजितदादांचं प्रचंड कौतुक करावंसं वाटतं की आपल्यावर आरोप होत आहेत, उद्या ह्या आरोपांची शहानिशा करताना आपणच म्हणजे मीडिया, तथाकथित ऍक्टिव्हिस्ट असं म्हणणार अजितदादा सत्तेत होते आणि एवढा दादा मंत्री सत्तेत असताना चौकशीचा काय फायदा आहे? त्यांनी खुलेआम सांगितलं ज्याला आरोप करायचे त्यांनी खुशाल करा, मी जे निर्णय घेतलेत त्या मागच्या माझ्या भावना ज्या आहेत त्याच्यावर मी ठाम आहे, माझ्या भूमिकेशी मी ठाम आहे। तुम्हाला जी एजन्सी लावायची, मोसाद लावायची, ISI लावायची, CBI लावायची, CI लावायची, ती लावा, त्याची चौकशी करा। आणि त्यांनी ही खंत व्यक्त केली की ज्या व्हाईट पेपरवरती हे राजकारण केलं जात आहे ते व्हाईट पेपर लवकर आणा।
आमचं राष्ट्रवादी काँग्रेसचा मी विधानसभेमध्ये बोललेलो आहे की तुम्हाला व्हाईट पेपर आणायचा, ब्लॅक पेपर आणायचा, ग्रीन पेपर आणायचा, ब्लू पेपर आणायचा, जो पेपर आणायचा आहे तो आणा, पण लवकर आणा ना. बरं, की इरिगेशनचा व्हाईट पेपर आपल्याला काढायचा आहे तर तो लवकर आणा. पण संशयाचं धोका विरोधकांना निर्माण तुमच्या करून राजीनाम्याचं काही लोकांना थोडं महत्व बोलण्याची वाटत नाहीये, तो संधी देऊन त्यांचा पक्षांतर्गत तुमचा मुद्दा वाटतोय. भारत कुमार राऊत त्याबद्दल बोलतायत. राऊत साहेब, अगदी बरोबर आहे. अजित पवार यांचा राजीनामा हा आता जो हौतात्म्याचा विषय झालाय ना, ही मुख्य ही राजकीय खेळी आहे किंवा हा राजकीय ही चालबाजी आहे. एकदा तुमच्यावर आरोप झालेले आहेत, तुमच्या विरुद्ध आरोप झालेत आणि त्याला सबळ पुरावे आहेत असं सगळे म्हणतायत. अशा वेळी तुम्ही राजीनामा दिला, याचा अर्थ तुम्ही काही हौतात्म्य पत्करलं असं नाही. आता दाखवण्याचा प्रयत्न असं चाललाय की त्यांनी बघा हे किती मोठे की त्यांनी राजीनामा दिला. असं काही नाही. आता श्वेतपत्रिका येणारच आहे. श्वेतपत्रिका आल्यानंतर जे काय व्हायचं ते होणार आहे. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही, त्यांनी पक्ष नेतृत्व सोडलेलं नाही. हे झाल्यानंतर मी फक्त मगाशी याच्याबद्दल असं सांगतोय की कालच पवार यांनी टीव्हीवर सांगितलं होतं की माझ्याशी चर्चा केली आणि मी राजीनामा त्याला मान्यता दिली त्यांचे राजीनामा देण्याला. इतकं असताना पक्षातले आमदार मात्र त्यांनी राजीनामा देऊ नये अशी पुन्हा जाहीर मागणी करतात. तसं येऊन टीव्हीवर सांगतात आणि त्यानंतर पवारांचा निर्णय हा अंतिम राहील असं सांगतात. हे काय चाललेलं आहे? ही सगळी जनतेचा बुद्धिभेद करण्याचा, बुद्धिभ्रम करण्याचा आणि यामध्ये त्यांच्यावर मला वाक्य पूर्ण करू द्या आवडसाहेब. त्याच्यामध्ये फक्त त्यांच्यावर जे आरोप चालले, साधे सुद्धा आरोप नाही, काही हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे आरोप चाललेत. याच्याकडून जनतेचं लक्ष विचलित करायचं आणि दुसरीकडेच कुठेतरी घेऊन जायचं हा या मंडळींचा प्रयत्न आहे. मला असं वाटतं की आता नाव पीपल हॅव स्टार्टेड लुकिंग बिटवीन द लाईन्स आणि त्यामुळे याच्यामधून काही फरक पडेल असं मला वाटतं. आवाडजी बोला. नाही, मला भरत कुमार राऊतांचं कौतुक वाटतं की आजकाल ते म्हणजे पत्रकार म्हणून पूर्वी मी त्यांना बघितलंय, पण आजकाल ते डिफेंड म्हणजे आरोप प्रत्यारोपाच्या ह्याच्यात खूप चांगला खेळ खेळत असतात. पहिली गोष्ट म्हणजे हिंमत लागते राजीनामा द्यायला. हिंमत लागते. एक मिनिट आता मला बोलू द्या. हिंमत लागते राजीनामा द्यायला, हिंमत लागते सत्ता सोडून माझ्यावर जी चौकशी करायची ती करा, कुठल्या एजन्सी मार्फत करायची ती करा. मी तयार आहे चौकशीला सामोरे झाला. सत्तामध्ये आहे, पदमध्ये आहे म्हणून माझी चौकशी करता येणार नाही, हे सगळं नाटक नको. मी राजीनामा देतो, आपण चौकशी करा, खुशाल करा, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. दुसरी गोष्ट काय, आमच्या पक्षामध्ये भरतकुमार राऊत लोकशाही जिवंत आहे. पवार साहेबांनी जरी निर्णय घेतला तर पवार साहेबांना विनंती करण्याची हिंमत आमच्यात आहे, ताकद आमच्या आमदारांमध्ये. पण पवार साहेब सांगतील ते अंतिम आहे हे देखील आम्ही जाहीररित्या कबूल करतो आणि जाहीररित्या सांगतो. आपल्याला कदाचित आठवत नसेल तेव्हा आपण शिवसेनेत नव्हतात, तेव्हा आपण पत्रकार म्हणून काम करत होतात. पण शिवसेनेच्या कार्याध्यक्षांची जेव्हा निवड झाली ना तेव्हा चर्चा करायची माझी तयारी आहे. विषय नाही, या विषयावर चर्चा करायची तर मी चर्चेलाही तयार आहे, पण हा विषय नाहीये. आपण दिशाभूल करू नका. आवाडजी एक मुद्दा असा आहे, दिल्लीमध्ये तुमचे नेते काही एक सांगतायत तेव्हा बाळासाहेब काय बोलले, बाळासाहेब ठाकरे हे जरा कधी काय चाललंय. आवाडजी त्याच्यात जायला नको. पुन्हा मग स्कोर सेटलमेंट सुरू होईल तुमची. पक्षावरती बोलण्याची कृपा करा. एक मिनिट आवाडजी, मी तुम्हाला 1 मिनिटात अशोक वानखेडे बोलतो. आवाड साहेब बोला, वानखेडे बोला. आव्हाड साहेब, मला फक्त मी तुमच्या सगळ्या गोष्टीला मान्यता देतो. तुमच्या पक्षात लोकशाही आहे. तुमच्या पक्षात जर अजित पवारांवर इतके प्रेम करणारे लोक आहेत की त्यांनी राजीनामा दिल्यावर दुःखाच्यामुळे ते सगळे राजीनामे देतात आणि त्यांच्यासोबत ठामपणे पाठीमागे उभे राहतात. तुमच्या पार्टीमध्ये शरद पवार हे अंतिम सत्य आहे, शरद पवार हा अंतिम शब्द आहे, हेच मानता तुम्ही आणि याच्यावर काही दोमत नाही. त्याच्यात आम्ही पण मानतो की हे तुम्ही जे बोलता ते सत्य आहे. पण त्याच शरद पवारांनी जेव्हा काल आणि आज दोन्ही वेळा सांगितलं की राजीनामा मला विचारून दिला आणि तो ॲक्सेप्ट झाला पाहिजे, तो मंजूर होणारच आणि सरकार टिकणारच, हे जेव्हा ते म्हणतात त्यानंतर मग पुन्हा कशाला? कुठल्याही पार्टी तसं नसतं. कुठल्या पार्टी तसं होतं? छगन भुजबळांनी जेव्हा राजीनामा त्यांना द्यायला सांगितलं तेव्हा त्यांनी दिला, तेव्हा त्यानंतर तर लगेच दुसरा उपमुख्यमंत्री कोण म्हणून मीटिंग झाली. छगन भुजबळच्या विरुद्ध म्हणजे छगन भुजबळांनी राजीनामा दिला म्हणून लोकांनी सगळ्यांनी राजीनामा दिले नव्हते. याचा अर्थ छगन भुजबळ सोबत लोक नव्हते. याचा अर्थ छगन भुजबळ हे वर्ण थोपवलेले होते. जर ते वर्ण थोपवलेले असले तर मग लोकशाही कसली?
ह्या काही गोष्टी आहेत, याचे म्हणजे उत्तर शांतपणे द्यायला पाहिजे. नुसते शब्दांचे खेळ करून किंवा आपण सांगायचं की आमच्यात ताकद आहे, आमच्यात राजीनामा द्यायला ताकद आहे. अहो पण असं पण असू शकतं की राजीनाम्याशिवाय कुठला रस्ताच नव्हता म्हणून राजीनामा दिला. आवाज एक मुद्दा प्रामुख्यानं एकच मुद्दा आहे. दिल्लीमध्ये शिवसेनेचे एक वेगळा मुद्दा म्हणतात आणि इकडे तुमची बैठक आता शुक्रवारी प्रपोज आहे. नेमका निर्णय आता वेगळा काय घ्यायचा राहिलाय? असा आहे, जोशी साहेब मला जरा वानखेडेंना सांगू द्या. वानखेडे साहेब, पक्षाची पहिली बैठक होती, पक्षाचे आमदार पहिल्यांदा एकत्र आले होते आणि पक्षाच्या आमदारांनी एकत्र आल्यानंतर आपल्या नेत्याविषयीच्या भावना व्यक्त करणं हे संयुक्तिक आहे. कारण का ते आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आले, सगळे आमदार एकत्र आले आणि आपल्या नेत्याने राजीनामा देऊ नये, राजीनामा मागे घ्यावा आणि त्यांना पवार साहेबांनी मागे घेण्यासाठी भाग पाडावं असं त्यांचं म्हणणं होतं. पवार साहेबांचं म्हणणं बरोबर आहे, पवार साहेबांचं म्हणणं अंतिम आहे, पण ज्या पक्षामध्ये लोकशाही जिवंत आहे त्या पक्षामधल्या आमदारांनी आपल्या भावना व्यक्त करणं हे त्या पक्षामधल्या जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे. हे कदाचित आपल्याला कळणार नाही. आपण पत्रकार आहात, आम्ही राजकीय कार्यकर्ते आहोत, आमचं मन मोकळं ह्या पक्षामध्ये करता येतं, हाच आम्हाला आनंद मिळतो की आम्ही कुठल्याही लेवलला जाऊन कुठलीही टीका असो, हेच म्हटलं मी. तुमचं काय आहे आवाज साहेब, तुम्ही डेफिनेशन आपल्या हिशोबाने वळवून घेतला. जेव्हा तुम्हाला श्रेष्ठीच्या विरुद्ध बोलायचं असतं तेव्हा ती लोकशाही असते, तेव्हा तुमचं मन मोकळं करायचं विद्रोह होतो. छगन भुजबळ जर किंवा छगन भुजबळच्या वेळेला जर लॉबी तयार झाली असती तर तो विद्रोह होता. मला असं वाटतं की विषय नाही आहे. करप्शनचा आरोप झालेला नाही वानखेडे. एक मिनिट जर थांबा. गैरवापर झाला असा आरोप झाला आणि त्या आरोपावरती त्याने होय मी अधिकाराचा वापर केला, मला तो अधिकार होता आणि म्हणून त्यांनी खुलेआम महाराष्ट्राच्या 50 वर्षाच्या इतिहासात सत्तेवरनं बाजूला होऊन चर्चेचं उधाण उठलेलं असताना चौकशीला मी तयार आहे. हो आवाड, आपण काल हे म्हणाला तो आवाज, आपण तुम्ही कालही सांगितलेला आवाड, धन्यवादाची आठवण करून दिल्याबद्दल प्रताप आजबे बोलतो. मला असं वाटतं प्रत्येक राजकारणी भ्रष्टाचार झाल्यावर तो म्हणतो की मी देशासाठी केलं. आवाड, तुम्ही हा मुद्दा काल सांगितलेला आहे. प्रताप आजबे काय बोलतात आपण त्याच्याकडे लक्ष देऊयात. आवाड, एक मिनिट थांबा. नाही, मला असं वाटतं की हे फार भरकट चाललेली चर्चा, या असल्या चर्चेला काय अर्थ नाहीये. एक आहे याच्यामध्ये की सुरुवातीला तुम्ही जे म्हणालात की असा आहे त्यांचा राजीनामा आहे, तो राजीनामा मंजूर होणार आहे वगैरे सगळं झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये काय कुणाला हौतात्म्य वाटेल, कुणाला नाही वाटेल, हा ज्याच्या परसेप्शनचा प्रश्न आहे, तेही सोडून द्या. मला असं वाटतं याच्यामध्ये की एक गोष्ट आहे नक्की की ज्या पद्धतीने त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आता जे राष्ट्रवादी काँग्रेसने जो निर्णय घेतलेला आहे की आम्ही उपमुख्यमंत्री पद रिकामं ठेवणार, काय होते हा खरा चर्चेचा मुद्दा आहे. तर याचा अर्थ काय आहे हे जे आहे. जरा एक मिनिट मला लेट मी क्लॅरिफाय ना. बोला. मला सर वाटतं की अजित पवारचा राजीनामा होईल, त्यानंतर जेव्हा काही फेरबदल व्हायचे मंत्रिमंडळात त्यामध्ये होतील, पण त्यांच्यामध्ये उपमुख्यमंत्री पद नसेल. याचा अर्थ साधा सरळ असा आहे की जे काही कोॲलिशनच्या गव्हर्नमेंटमध्ये चाललेलं आहे ते आम्हाला पसंत नाही आहे, ते आम्हाला रुचलेलं नाही आणि त्याच्याबद्दल आमची नाराजी आहे. आणि ती नाराजी सतत असं आहे की कोॲलिशन गव्हर्नमेंटमध्ये आजपर्यंत कधी नव्हतं असं. प्रत्येक वेळेला उपमुख्यमंत्री असायचा. तुम्ही भले त्याला कॉन्स्टिट्युशनल काय अधिकार असोत नसोत, तो त्याच्या पार्टीचा नेता असतो आणि त्यांच्या आमदारांचा नेता असतो. आणि मुख्यमंत्र्यांवर जे काही असं आहे की पृथ्वीराज चव्हाणांची तरा एक असेल, पण शेवटी आजपर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्याला विचारल्याशिवाय निर्णय घेतले नव्हते. तर ही जी काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये, त्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं ह्याच्यामध्ये की एक गोष्ट आहे की उद्या जर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद जर रिकामं ठेवलं तर याचा एक सरळ मेसेज असं जाणार आहे की मुख्यमंत्री जे आहेत, विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कोॲलिशनचं सरकार चालवायला इनकेपेबल आहेत, त्यांच्यामध्ये ती क्षमता नाही. एक संदेश दलवाईजी याच्यावरती काय लोकांमध्ये जाणार, काँग्रेसमध्ये जाणार. या मुद्द्यावर थोडक्यात प्रतिक्रिया दलवाईजी. अतिशय फारफेच असा हा विचार आहे, याला काही अर्थ नाही. प्रताप आजबेंना मी जरा आठवण करून देऊ इच्छितो की दिल्लीमध्ये सरकार आहे, प्रधानमंत्री आहेत, तिथे कोणीही उपपंतप्रधान नाही,
मधल्या काळात एनडीएचं सरकार असताना अडवाणींना उपपंतप्रधान केले गेलं, तेही बीजेपीचे होते आणि वाजपेयी बीजेपीचे होते. दिल्ली आणि मुंबईमध्ये ही फरक आहे चर्चा आघाडीचं सरकार चालवत असताना या आपसातले मतभेद किंवा निर्णय घेण्याच्या संबंधातले जे मुद्दे असतात ते मुद्दे वेगळ्या तऱ्हेने चर्चा त्या पक्षाचे जे प्रमुख असतात ते करत असतात. मला असं वाटतं की अजित पवारांना त्यांनी गटनेता म्हणून ठेवलेला आहे आणि त्यामुळं उपमुख्यमंत्री जर झाला तर परत प्रॉब्लेम होईल. जे काय निर्णय घेण्याच्या संबंधामध्ये जी चर्चा करायची असेल ती अजित पवारांच्या बरोबर केली जाईल, असं काहीतरी त्याच्या संबंधामध्ये निर्णय कसं होणार? घेतलेला नाही, नाही, असेल. नाही. या संबंधामध्ये अशी नाही म्हणजे आता चर्चा कोण करणार असं काही नसतं. सरकार या पद्धतीने चालत नाही. गोपनीयतेची शपथ अशी जोशी. जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत त्याची गोपनीयता ठेवली पाहिजे. ते कुठल्या कायद्याने आणि कुठल्या नियमाने ते जे मंत्रिमंडळात नाहीत, जे मंत्रिमंडळात त्यांचे सहकारी नाहीत अशाशी ते बाहेर जाऊन चर्चा करतील. मला असं वाटतं हे साफ चुकीचं होईल असं अभिप्रेत नसणार. मी शेवटच्या कमेंटसाठी अशोक वानखेडेंकडे जातो. वानखेडेजी, अजित पवारांनी ते खेळ केलेले त्याला पोर्ट्रे केलं जाते राष्ट्रवादीतर्फे मार्टायर म्हणून अगदी हुतात्मा म्हणून. पण याच्या पुढे अजित पवारांनी आता खेळ जिंकलेली आहे का? विधिमंडळामध्ये सुद्धा कदाचित ते विधिमंडळ पक्षनेते आणि प्रदेशाध्यक्ष सुद्धा बनतील आणि असं करून तर ते विरोधकांची स्पेस सुद्धा खातील आणि सत्ताधाऱ्यांवरती तर अंकुश त्यांचा राहीलच. काय वाटतं तुम्हाला? नाही, आता जी थेरी आली होती ती थेरी अशी म्हणते की त्यांनी मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी उपमुख्यमंत्री पद ठेवलं नाही. ते एक थेरी आहे. ते काही म्हणजे ते त्यांचं म्हणणं काही शेवटचं म्हणणं नाहीये. एक दुसरी थेरी ही असू शकते की एनसीपी मध्ये आंतरिक संघर्ष इतका आहे की एक उपमुख्यमंत्री कोणाला करणं म्हणजे पुन्हा एक संघर्षाला तोंड फोडणं, म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्री पदच कोणाला द्यायचं ठरवलं नाही. म्हणजे आजच्या डेटमध्ये शरद पवार एवढे नाही, ही थेरी सांगतो मी. असं मी म्हणत नाही की ही थेरी आहे. जर तुम्ही एक थेरी मांडू शकता तर आम्ही का नाही थेरी मांडू शकतो? बरोबर आहे ना. वानखेडेजी तुम्ही मुद्दा पूर्ण दलवाईंनी मांडलीच आहे ना. वानखेडेजी मुद्दा पूर्ण करा प्लीज, आपल्याला वेळ फार कमी. पक्ष कार्यकर्त्यांना पक्षाबद्दल माझं एवढंच म्हणणं आहे, ह्या वेगवेगळ्या थेऱ्या आहेत. प्रश्न असा आहे की 28 तारखेला 28 तारखेला काय होणार, त्या मीटिंग मध्ये काय होणार? 28 तारखेनंतर सगळे पत्ते ओपन होतील. शरद पवारांनी आज सांगितल्यावरही जर राजीनामा वापस घेतला गेला याचा अर्थ विधानमंडळामध्ये याचा अर्थ एनसीपी मध्ये इतकी लोकशाही आहे की हायकमांड काही म्हणो, यदि जर त्यांनी सगळ्या विधायकांनी जर किंवा आमदारांनी जर प्रेस केलं तर राजीनामा वापस होऊ शकतो. हे गोष्टी आहे. बऱ्याचशा गोष्टी आता 28 तारखेच्या नंतर क्लिअर होतील. बरं, मी आपल्याकडे सगळ्यांनी जितेंद्र आवडजी तुम्हाला काही बोलायचं असेल तर प्लीज थोडक्यात कमेंट प्लीज. नाही, असं आहे की वानखेडे साहेब पक्षांतर्गत बाबींवरती बोलताय, मला आश्चर्य वाटतंय. अहो, आमचा पक्ष आहे, आम्हाला माहिती आहे. तुम्ही भुजबळांचं काढणार, तुम्ही अजितदादांचं काढणार, 28च्या मीटिंगचं काढणार. 28च्या मीटिंग मध्ये काय होणार आहे? ठीक, 28च्या मीटिंगकडे आपण लक्ष ठेवूयात. आवडजी, तुमच्याप्रमाणे आम्हा सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. सध्या मात्र हे खरं आहे की आव्हाडांनी विरोधकांना ते क्रेडिट सुद्धा घेता येत नाही अशी स्थिती बनवलेली आहे. तर दुसरीकडे हे पण तुम्ही किती म्हणत असलात की लोकशाही प्रक्रिया आणि अजित पवारांचं हौतात्म्य आणि त्यांनी कसे नीतिमत्तेची मूल्य आखून दिलेली आहेत, पण ज्यावेळी इकडे महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीचे नेते राजीनामे देऊ लागलेले आहेत, बैठका होत आहेत, राष्ट्रवादीची सूचना नसताना केंद्राची आणि इकडे जर का पाठिंब्याच्या ठराव पास होत असतील तर याचा अर्थ नेमकं पाणी कुठे मुरतंय ते आपल्यालाही लक्षात येते. आव्हाड साहेब, आपण किती म्हणत असला तरी पण तुम्ही म्हणतात तसं आपण खरोखर शुक्रवारपर्यंत वाट बघूयात आणि काय निर्णय होतोय ते बघूयात. तुर्तास आपण इथे थांबूयात. या चर्चेमध्ये या सगळ्या मंडळींनी भाग घेतला, आपणही वेळ दिला ही चर्चा पाहण्यासाठी, म्हणून प्रेक्षकांचे सुद्धा आभार. चर्चेमध्ये आपण